गढ़वाल साडी या नावानं प्रचलित असलेल्या साडीचं खरं नाव गदवाल साडी असं आहे। या साडीच्या जन्मगावावरून या साडीला गदवाल हे नाव पडलं। आंध्र प्रदेश मध्ये म्हणजे आत्ताच्या तेलंगणामध्ये गदवाल जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त वर्षापूर्वीपासून ही साडी विणली जात आहे। उत्तराखंड मध्ये असलेल्या गढ़वाल प्रांताचा आणि या साडीचा काहीही संबंध नाही। महाराष्ट्रात बोली भाषेत गदवाल शब्दाचा अपभ्रंश होऊन गढ़वाल हे नाव रुळलं, पण दाक्षिणात्य भारतात या साडीला गदवाल साडी असंच म्हटलं जातं। पौराणिक संदर्भानुसार गदवाल साडीचे जे विणकर आहेत ते हिंदू देवदेवतांची वस्त्र विणणारे जीवेश्वर महाराज म्हणून जे विणकर होते त्यांचे वंशज मानले जातात। गदवाल साडीला असलेल्या पौराणिक या संदर्भामुळे या साडीला एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे। त्यामुळे दक्षिण भारतात धार्मिक कार्यक्रमात आणि लग्न कार्यात आवर्जून ही साडी नेसली जाते। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। शिवाय तिरुपती बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्यात देवाची पालखी निघते तेव्हा देवाला गदवाल वस्त्र परिधान केलं जातं। धार्मिक अधिष्ठान असलेली आणि हातमागावर विणलेली ही पारंपरिक साडी म्हणजे एक सुंदर कलाकृतीच वाटते। गदवाल साडी 3 प्रकारात बनते, पण कॉटन मध्ये किंवा संपूर्ण सिल्क मध्ये किंवा मुख्य साडी कॉटनची आणि काठ व पदर सिल्कचा असलेली गदवाल साडीच्या मधल्या भागात कधी चौकड्या तर कधी अंतरावर सुंदर जरीचे बुट्टे असतात। गदवालचे सुंदर कॉन्ट्रास्ट काठ पदर ही या साडीची खासियत आहे। काही डिझायनर गदवाल मध्ये तर गंगा जमुना काठ असतात, म्हणजे वरचा काठ वेगळ्या रंगाचा आणि खालचा काठ वेगळ्या रंगाचा। काठ पदरावरील भरजरी नक्षीकामावर दाक्षिणात्य मंदिरांवरील कोरीव कामाचा आणि नैसर्गिक घटकांचा खूप मोठा प्रभाव पडलेला दिसतो। गदवालच्या काठापदरामध्ये खूप कलात्मक वैविध्यता दिसून येते। या साड्यांच्या नक्षीकामामध्ये विणकरांनी खूप कलात्मक प्रयोग केलेले दिसतात। मोर, कमळं, चाफ्याची फुलं, वेल, कोयऱ्या, रुद्राक्ष, गोपुरम इत्यादी घटकांची सुंदर गुंफण केलेली आढळते। बऱ्याचदा या साडीच्या पदराच्या शेवटी सुट्ट्या उभ्या धाग्यांचे बांधून गोंडे केलेले असतात किंवा काही जणी तर खास तसे गोंडे करून घेतात। अशा साड्या फारच ग्रेसफुल दिसतात। हातमागावर विणलेली प्रत्येक गदवाल साडी विणकरांच्या कल्पकतेनुसार वेगवेगळी विणलेली असते। घडीवर खराब होऊ नये म्हणून रुळावर गुंडाळलेल्या स्वरूपात मिळणाऱ्या या साड्या उलगडत जातात। तसतशी साड्यांची सुंदर रंगसंगती आणि अप्रतिम नक्षीकामातले सौंदर्यही उलगडत जाते। ओरिजिनल गदवाल साडी ओळखायची कशी? या साडीच्या काठाचा सुरुवातीचा भाग जो साडी नेसताना खोचला जातो त्या काठाच्या भागावर जी नक्षी असते ती नक्षी टोचू नये म्हणून मुद्दाम जरीमध्ये न विणता रेशमी धाग्यात किंवा कॉटन मध्ये विणलेली असते। हातमागावर विणलेल्या सिल्क गदवालचे काठ आणि पदर मुख्य साडीला इंटरलॉक सिस्टीमने बेमालूमपणे जोडलेले असतात। साडीच्या उलट्या बाजूने बारकाईने पाहिल्यास ते कळते। बऱ्याचदा हे इंटरलॉक टेम्पल बॉर्डर स्वरूपात केलेले दिसते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओ मधील या गढ़वाल साड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।